नमस्कार, DVT क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप महत्त्वपूर्ण अशा विषयाला हात घातलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण तुम्ही शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा करते. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोक लग्न का करतात? खरे तर या विषयावर मी बोलणे म्हणजे लोक मला मूर्खातच काढतील, पण मी आज सविस्तर आणि प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न करते. आपण लग्न का केले या प्रश्नाला सहसा लोकांकडे खरंच उत्तर नसते, कारण लहानपणापासून हेच डोक्यात बिंबवलेले असते की ठराविक वय झालं की लग्न करायचे असते. आजूबाजूला 99% हेच पाहत आपण मोठे होतो. एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना सुद्धा आपण ते सगळे रेकॉर्ड तपासून बघतो. पण मग लग्न का करायचे याचे उत्तर मात्र थातूरमातूर असेच मिळते की आयुष्याचा एक भाग आहे म्हणून. पण लग्न करायचे की नाही यापेक्षा लग्नसंस्था अस्तित्वातच का आली, तिचे फायदे तोटे कोणते यावर आपण कधीच विचार केलेला नसतो. आणि केला असेल तर खरंच किती प्रामाणिकपणे आणि सचोटीने हे प्रत्येकाने स्वतःमध्ये तपासून पाहावे. आपण आयुष्यात खरोखर इतक्या मोठ्या निर्णयाचा किती आणि कशा पद्धतीने विचार केला आहे? ज्यांनी लग्न केले त्यांनी ते का केले? की फक्त मोठे सांगतायत म्हणून, की आईवडील मागे लागलेत म्हणून, की स्वतःच्या शारीरिक गरजा हाक मारतायत, की समाज विचारतोय म्हणून मी लग्न केले? खरंच एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागली तर तिला बंधनात बांधून ठेवणे योग्य, की त्या व्यक्तीबरोबर स्वातंत्र्य अनुभवणे योग्य? पॉईंट नंबर 1, जे लोक हे सांगतात की हा धर्माचा किंवा संस्काराचा भाग आहे त्यांच्यासाठी. वेदांमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्माश्रम, ब्रह्मचार्याश्रम जो हल्ली क्वचितच पाळला जातो, गृहस्थाश्रम जो अत्यंत आवडीने लोक पाळायला तयार असतात, वानप्रस्थाश्रम याचा अर्थ प्रत्यक्ष वनात जाऊन राहण्यापेक्षा साधारण 50 ते 55 या वयात मुलेबाळे स्वतःची कमवू लागली की त्यांच्यापासून अलिप्त राहणे, त्यांच्या आयुष्यात कमी लुडबुड करणे. आणि चौथं संन्यासाश्रम, पूर्णपणे अलिप्त होऊन स्वतःसाठी जगणे. या 4 स्टेजमधली दुसरी स्टेज म्हणजे गृहस्थाश्रम ही कधीच संपत नाही. आईवडिलांना आपला मुलगा मुलगी कोणाशी लग्न करते, का करते, मग त्यांना मुले बाळे होतात का नाही, मग आपली मुले आपली काळजी घेतील की नाही, ते 12 गावच्या चौकशा. लग्नासाठी पण कारण देताना मात्र आपण बेमालूमपणे देतो की हा संस्काराचा भाग आहे, बाकी सगळे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून. आणि आपली मुले आपल्या उतारवयात आपल्याला सांभाळतीलच याची शाश्वती मात्र कोणीच देऊ शकत नाही. मुद्दा नंबर 2, लोक म्हणतात की आयुष्यात साथीदार असणे गरजेचे आहे. मान्य आहे, पण म्हणून त्या साथीदाराला जबरदस्तीने आयुष्याशी बांधून ठेवणे किती योग्य आहे? आणि यातही 2 बाजू आहेत. पहिली म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही आवडत असाल ती व्यक्ती तुमच्यासोबत अख्खं आयुष्य काढेलच, पण लग्नसंस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीला तुमच्याबरोबरचे जीवन कठीण जात असेल तर त्यातून निघणे खूप अवघड करून ठेवते. एखाद्या माणसावर आपला विश्वास नसला की आपण बॉन्ड तयार करतो, तेव्हा लग्नसंस्था म्हणजे एक बॉन्डच आहे जी इनसिक्युरिटीवर आधारलेली आहे. खरोखर एकमेकांना जीव लावणारे लोक एकतर एकमेकांना सोडणार नाहीत आणि काही कारणाने काही काळ लांब गेले तरी एकत्र येतीलच. आणि आयुष्यभर साथीदार पुरतो कुठे? उलट जेव्हा अंगात शक्ती असते, प्रॅक्टिकली कोणाची फारशी गरज नसते, तेव्हा साथीदार असतो. पण जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हाच आपल्याला आपला साथीदार सोडून जाणार असतो किंवा आपण त्याला सोडून जाणार असतो. म्हणजेच खरोखर जेव्हा गरज असते तेव्हा मात्र आपण एकटेच असणार आहोत, हे मात्र नक्की. मुद्दा नंबर 3, लोक म्हणतात की लग्न नसेल तर मुलाबाळावर संस्कार कसे होतील, कसे वाढतील? लग्नात राहून भांडणे, वादविवाद आणि मारामाऱ्या करणारे आईबाप असतातच की. कितीतरी लोक जबरदस्ती एकत्र राहतात. कारण का तर मुले झाली आहेत, पण त्यांच्यावर व्हायचा तर संस्कार होतातच. कितीही ॲडजस्ट करून राहत असले तरीही त्यांच्यात प्रेम किंवा माया नाही हे एका वयात आल्यावर मुलांना कळतेच. त्यामुळे असे जबरदस्तीने एकत्र राहून स्वतःचे व मुलांचे आयुष्य बर्बादच होत असते. जे लोक एकमेकावर प्रचंड विश्वास ठेवून एकत्र राहतील त्यांच्या मुलाबाळांना प्रेमच मिळेल, किंबहुना जास्त प्रेम मिळेल. मुलाबाळांचे कारण देणे हे किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे? मुद्दा नंबर 4, व्याभिचारता वाढेल हे एक कारण असते. बरोबर आहे, लोक लग्नात राहून देखील जे करायचं ते करतात आणि त्यात चूक की बरोबर हा भाग देखील देश किंवा समाज याप्रमाणे बदलतो.
काही देशामध्ये ही संस्कृती समजली जाते. आपल्या देशात कित्येक लोक, आईबाप आणि समाज यामुळे ज्या माणसात मन नाही आहे त्याबरोबर आयुष्य घालवून स्वतःची आणि त्या माणसाची फसवणूक करून जगत असतात. बोलण्यासारखी खूप काही आहे, पण शेवटची गोष्ट, प्रत्येक मनुष्य आयुष्यात एकाच शोधात असतो, ते म्हणजे आनंद व समाधान. इथे किती आईवडील असे आहेत जे खोल विचार करून हे सांगू शकतात की लग्नाची वाट चोखाळून ते आज पूर्णपणे आनंदी व समाधानी आहेत आणि हा आनंद आणि समाधान हे कधीही संपणार नाही. उत्तर नाही असेच असेल, तेव्हा आपल्या मुलांनी पण हाच रस्ता चालावा का? अर्थात प्रत्येकाने विचार करण्यासारखा विषय आहेच, पण लग्न करा किंवा करू नका, दोन्हींपैकी कोणतीही गोष्ट का करताय याची ठोस कारणं तुमच्या स्वतःजवळ असणं गरजेचं आहे. काही चुकल्या क्षमा असावी. प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असू शकतात.